मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ 2 ते 3 दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ यंदाच्या वर्षी राज्यात उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज। पी कार्समध्ये एक्सप्रेसना उपनगरीय मार्गावरती प्रवेश बंद। लोकल ट्रेनचं वेळापत्रक सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा उपाय। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समिती स्थापन। माजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि अनुजा प्रभुदेसाई यांची नेमणूक। तर मुंबई आणि नवी मुंबईतील वायू प्रदूषण अद्याप कमी होत नसल्यामुळे खंडपीठानं व्यक्त केली चिंता। मुंबईतील विकास प्रकल्पांना तारणार म्युनिसिपल बॉन्ड। 10,000 कोटींचे रोखे काढण्याचा मुंबई महापालिकेचा विचार। केंद्र सरकार देणार 100 कोटींचं प्रोत्साहन। कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंतचा प्रवास वेगवान झाल्यानंतर हवाई वाहतुकीची जोड। हेलिपॅड बांधण्यासाठी मागवलेल्या निविदेला रेवंड आणि जिंदाल कंपनीचा प्रतिसाद। मुंबईमध्ये उंचच्या उंच गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय मार्चमध्ये संपुष्टात येणार। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण स्नेही होणार की पुन्हा तेच नियम, याकडे लक्ष। पुण्यामध्ये हडपसर इथे बुलेट ट्रेनचं स्थानक होणार। स्थानकासाठी सुमारे 4,000 कोटींचा खर्च अपेक्षित। हवेच्या पोकळीचा विचार करून विशिष्ट पद्धतीनं स्थानक बांधलं जाणार। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज काढण्यात येणार। सविस्तर प्रस्ताव 10 फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुख्य सचिवांना सूचना। पुण्यामध्ये जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे पासून सुरू होणार। घर यादी आणि घर गणना मोहिमेसाठी पालिका प्रशासनाची तयारी पूर्ण। 1 मे ते 15 जून या कालावधीत जनगणना केली जाणार।